आता बातमी आहे गडचिरोलीमधली एक सकारात्मक बातमी। भामरागड तालुक्यामध्ये कोयनगुडा या 350 लोकसंख्येच्या गावात रविवारी सणासारखा उत्साह पाहायला मिळत होता। कारण ज्या गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, नाल्यातलं पाणी आणावं लागत होतं, त्या गावात आता प्रत्येक घराघरात नळाचं पाणी त्यांना प्यायला मिळणार आहे। डॉक्टर प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पामुळे हे शक्य झालेलं आहे। या प्रकल्पाच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्तानं या प्रकल्पाच्या माध्यमातून या गावासाठी सरकारच्या मदतीशिवाय नळ योजनेसह शेतीसाठी तलावाचं बांधकाम पूर्ण होऊन रविवारी त्याचं प्रत्यक्ष लोकार्पणही झालं। गावामध्ये नळ येणं आणि नळातून पाणी येणं ही गोष्ट एखाद्या आदिवासी पाड्यासाठी एक नवीन नवलाईची गोष्ट असते आणि याचं साक्षीदार आज आपण होणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे भामरागडमध्ये प्रकाश आमटेंचा जो लोकबिरादरी प्रकल्प आहे, या प्रकल्पाला आज 45 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त या प्रकल्पाला लागून असलेल्या कोयनगुडा गावाला एक चांगली भेट म्हणजे देण्यात आली। आपण बघू शकतो या गावामध्ये हे नळ आहे। आजपर्यंत या महिला लगतच्या नाल्यातून असेल किंवा एखाद्या हातपंपावरून पाणी भरायच्या, मात्र आज त्यांच्या घरामध्ये नळ आलेला आहे आणि डॉक्टर प्रकाश आमटे असतील किंवा अनिकेत आमटे असतील या सगळ्यांच्या पुढाकाराने या गावामध्ये स्वबळावर एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे 50,000 लिटरची आणि असे 65 घर आहेत। 65 घरामध्ये नळ आता आलेला आहे, प्रत्यक्ष त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। त्याच्यामुळे महिला या भागातल्या आदिवासी महिला आनंदी झालेल्या आहेत। नेमकं कशा पद्धतीनं ही योजना या ठिकाणी राबवण्यात आली आपण विचारणार आहोत अनिकेत आमटे यांना। मला सांगा की नेमकं कशा पद्धतीनं ही नळ योजना या गावात राबवण्यात आली? सर्वप्रथम गावकऱ्यांनी इथे आम्हाला येऊन विनंती केली की आमच्या गावामध्ये तुम्ही तलाव बांधून द्या। तलाव बांधून दिल्यावर आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही तुम्हाला इथे एक पाण्याची टाकी एक योजना करून देऊ आणि 50,000 लिटरची त्या पद्धतीची टाकी आपण इथे उभी केली। 40 फूट खोल विहीर खणली, त्याच्या बाजूला सोलर पंप बसवला आणि त्या सोलर पंपाच्या माध्यमातून आपण ती 50,000 लिटर उंच टाकी आहे ती भरतो आणि प्रत्येक इथे असलेल्या 65 घरामध्ये आपण एक नळ नेऊन दिला। याचा मागचा उद्देश असा होता की महिलांचे जे पाण्यासाठीचे जे कष्ट आहे, श्रम आहे ते कमी व्हावेत। घरपोच पाणी आल्यावर संडास बाथरूमचा निदान त्यांना वापर करता यावा, या निमित्ताने आपण हे प्रयोग म्हणून या गावामध्ये आणि याच्या पूर्वी आपण जिंजगावमध्ये अशी गोष्ट केली आहे की जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली, मोठी टाकी उंच बांधायला सुरुवात केली, लोकांना विनंती केली की तुम्ही संडास बाथरूम वापरा। जशी कामाला सुरुवात झाली त्याबरोबरच लोकांनी संडास बाथरूम बांधायला सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतो की इथे जवळपास 75% लोक अशी आहेत की जे आज संडास बाथरूमचा वापर करतायत। सायमल्टेनियसली दोन्ही कामं झाली, आम्ही टाकी बांधून दिली आणि लोकांनी संडास बांधले। एकूणच आपण बघितलं तर या गावात अक्षरशः दिवाळी साजरी झाल्यासारखे चित्र आहे। आपण महिलांना विचारूया त्यांना किती आनंद झालेला आहे, ज्या सतत काही अंतर जाऊन चालत जाऊन पाणी आणायच्या। मला सांगा की आज तुमच्या घरामध्ये नळ आलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? छान वाटतं। अगोदर पाणी कुठून आणायचे? बोरिंग आणि बोरिंग मध्ये पाणी आलं नाही तर मग नाल्यातून आणत होतो। किती किलोमीटर दूरवरून? एक की 2 किलोमीटर? किती? 2 किलोमीटर। आता प्रत्यक्ष घरापर्यंत पाणी आलेलं आहे? हो, आलं आहे। दादांनी दिलं, पाटील दादा। एकूण जर आपण बघितलं तर एक घरापर्यंत नळ आल्याचा आनंद यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कोयनगुडा, भामरागड। आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्तानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्त गर्दी करतायत। काल संध्याकाळपासूनच इथे गर्दी होते। दुसरी दृश्य आपण बघतोय दगडूशेठ गणपती मंदिराची, पुण्यातली ही दृश्य आहेत। इथे देखील पहाटेपासून भक्तांची रांग लागलेली आहे। 6,000 फुलांनी हे मंदिर आता सजवण्यात आलेलं आहे।